राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राजभवनामध्ये सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने भुजबळ काही काळ नाराज होते। त्यांनी ती नाराजी जाहीर सुद्धा व्यक्त केली होती। मात्र त्यांना आता मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळांनी स्वीकारली अशी माहिती मिळते। शपथविधीला यावेळी मुख्यमंत्री होते, फडणवीस होते, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होते, तसंच एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहिले होते। बाकी ज्या काही जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील ते काम करायचं। 1991 पासून जे आज शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाती सांभाळलेली आहेत। असं जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू। छगन भुजबळांची ओबीसी नेते अशी ओळख आहे। ओबीसींना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलाय का असा प्रश्न उपस्थित होतो। भुजबळांच्या या छबीचा महायुतीला आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो। तसंच ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय घेतलाय का असाही प्रश्न आहेच। धनंजय मुंडेंच्या रूपानं ओबीसी नेतृत्व याआधी मंत्रिमंडळात होतं, त्यांच्याच जागी बदली नेतृत्व म्हणून भुजबळांची निवड केली आहे का? मात्र मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या रूपानं ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे। एकोणीसशे 73 साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेत त्यांची निवड झाली होती। भुजबळांची कारकीर्द आपण पाहतोय। मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता ते होते 1973 ते 84 पर्यंत। पुढे 85 मध्ये मुंबईचं महापौर पद त्यांनी भूषवलंय। मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले होते। 1945 ची गोष्ट आहे आणि 90 ची गोष्ट आहे। 91 साली शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्याचवेळी त्यांच्यासोबत भुजबळ राष्ट्रवादीमध्ये आले। पुढे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद त्यांनी भूषवले। गृह, महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन अशा विविध खात्यांचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलंय। राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे। 1 नोव्हेंबर 92 मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची त्यांनी मुंबईत स्थापना केली।